पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। शुकाष्टक उपसंहाराच्या ओव्या चाललेल्या आहेत आणि परमात्मा सत्य म्हणून सत्य शब्दाचंच खूपसं असं काय विश्लेषण केलं। भगवद्गीतेत सुद्धा 17व्या अध्यायात शेवटी सत चित किंवा सत्य तत्सत तत्सत असं त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, सत म्हणजे तेच सत्य आहे असं दाखवण्यात ओम तत्सत हे ती शेवटी काय झाले, हे मंत्र दिले। ओम तत् आणि सत हे तुमच्या प्रत्येक कामाच्या सुरुवातीला, कामाच्या मध्ये, कामाच्या शेवटी म्हणत चला, नाही तर सुरुवातीला म्हणा काम चालू करा, असं 17व्या अध्यायात सांगितलं। आता ते सत या शब्दाशी सत्यत्वाचा शब्द कसा आहे दाखवत आत्तापर्यंत त्याच्या मांडण्या झाल्या। हा सत्य स्वादू साचे, त्यासी अमृतही न रुचे, अमृता गोडपण ज्याचे, तो सर्व इंद्रिये भोगी। आपल्या आता काल 400 ओव्या झाल्या होत्या, त्याच्या पुढचा चाललेला विषय। या जो काही सत शब्द आहे तो कोणाला आहे, सत हे शब्द कोणाला तरी वाचक आहे, तर तो ब्रह्मवाचक आहे। आणि ब्रह्म कसं आहे तर स्वादू साचे, त्याचं जे गोडपण आहे ते मागच्या रस या इंद्रियाशी संबंधित असणारं सगळं सांगून झालं। आता त्याला त्यांनी दाखवलं की अत्यंत कसं आहे, गोड आहे। स्वादू साचे, याचा स्वाद हा इतका चांगला आहे की हा दुसरा कशाला आहे असं नाही। आणि त्यामुळं त्याच्यापेक्षा अमृत काही फार रसदार आहे, गोड आहे असं नाही। अमृत जे आहे ते त्याहून कमीच आहे। अमृता गोडपण ज्याचे, याच्यामुळं अमृताला गोडपणा आलेला आहे। ज्या लागी अमृत आर्त, त्यासी म्हणजे परमामृत, प्रकट केले गुप्त, होते ते अष्टका माझी। आता अमृताचं तुलना करण्याकरता दाखवलं की अमृत या ब्रह्मरसाला आर्ततेनं मागणी करतं, त्याची प्राप्ती व्हावी अशी आर्तता अमृताला आहे। कारण अमृताला माहीत आहे की मला जर गोड लागायचं असेल घेणाराला, तर ब्रह्मरसाची गोडी त्यात असल्याशिवाय मी गोड होणार नाही। म्हणून अमृतानं काय केलं, त्याला आर्तता दाखवली, मला तुमचा रस द्या, मला तुमची गोडी पाहिजे। आणि मग त्या अमृताला काय आहे की झालं। आता त्याच्याकरता असं सांगतात की हे परमामृत आहे। कशामुळं, ते अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून त्याला परम। जे काही हे जे मुकुंदराज स्वामी म्हणून जे होते त्यांचा एक ग्रंथ आहे परमामृत, तो परमामृत ग्रंथ सांगण्यात सुद्धा त्यांनी हेच दाखवलं की परमामृत कसं आहे हे सांगत त्या ग्रंथाची मांडणी केलेली आहे। आता त्याच्यात आपण जे पाहत आहोत ते परमामृत कशामुळं, तर अमृत हे त्याच्या अलीकडं झालं, त्याच्या पलीकडचं म्हणून परमामृत। प्रकट केले गुप्त, आता जे गुप्त होतं, वास्तविक ब्रह्म काय कोणाला बोलता येतं, ब्रह्माची व्याख्या करा म्हणलं तर काय करता येईल। एक जण गेला साधूकडं, साधू महाराज मला ब्रह्माबद्दलचं सांगा। साधू शांत झाले, थोड्या वेळ तो बसला, अजून एकदा म्हणला मला ब्रह्माबद्दलचं सांगा। परत काय आहे ते शांतच, साधू काय बोलले नाहीत। तिसऱ्यांदा म्हणला, साधू आपले शांतच, त्याच्याकडे पाहायचे, गप्प बसायचे। शेवटी नसल सांगायचं तुम्हाला तर नका सांगू म्हणला, जातो उठून। मग
चालला. म्हणला एवढं काय, तुम्हाला नुसतं बोलायला येत नव्हतं का? मला बोलायला येतं ना. साधू म्हणले मला बोलता येतं, पण ब्रह्माबद्दल का सांगितलं नाही? तर म्हणले आता खूप सांगितलं की तुला. म्हणलं काय तुम्ही बोलला? अरे काही बोलता येत नाही हेच सांगायचं आहे. ब्रह्म हे काय आहे, काही बोलता येत नाही हेच मी तुला कृतीतून दाखवलं. एकंदरीत काय आहे की अनिर्वाच्य आहे ते, त्याच्यापुढं कोणत्या प्रकारची मांडणी करता येत नाही असं असणारं गुप्त. आणि त्या अष्टका माझी हे जे 8 श्लोक यात आलेले आहेत त्याच्यात या सगळ्या ब्रह्माची उकल होत 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 आलेले आहेत. या अष्टकाच्या अर्थे शांती विश्रांती ते आणून कल्याणाते प्राप्ती करी. एकंदरीत आपल्याला काय आहे, आपण हे पाहतो की पतंजली योगामध्ये किंवा योग असलेल्या विभागामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, तर ज्या काही 8 हे दाखवल्यात की जसं यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे जे काही आहे त्याच्यात समाधीपर्यंत सगळं सांगता येतं. पण समाधीच्या पुढं जाऊन शांती आहे. शांती म्हणजे पूर्ण आहे. आता तिथं काहीही नाही. ती शांती जिथं विश्रांतीला येते, ती शांतीचं विश्रांतीचं स्थान म्हणजे परमात्मा आहे. तिथं येऊन शांती विश्रांतीला आहे. आणि ती ज्याला प्राप्त झाली त्याचं कल्याणच झालं. कारण हे सगळे मोक्षाच्या स्थानातली लोक आहेत. शांती काय, कल्याण काय, मोक्ष काय, एकच. ह्यांच्या व्याख्या म्हणजे काय की निरतिशय सुख, कुठलंच काय त्याला अतिशयता नाही, काही कमी नाही असं. आणि कोणत्याही दुःखाचा भाग तिथं नाही. म्हणून दुःख संपर्करहित सुख असं जर कुठं असेल तर ते मोक्षाच्या ठिकाणी. आणि मनुष्यानं आपल्या जन्माला येऊन काय मिळवलं असं जर असेल तर त्यांनी ज्या काय गोष्टी मिळवल्या त्या सगळ्या मिळवलेल्या गोष्टी काय आहेत तर अशा नाशिवंतच मिळवल्यात. आणि ते मी मिळवलं म्हणून तो सगळ्याला सांगतो. पण ज्यांनी परमार्थात मोक्ष प्राप्त करून घेतला त्याचं कल्याण झालं, कारण तो कल्याणप्राप्तीपर्यंत गेला. कल्याण या शब्दाचा अर्थच असा आहे की मोक्षप्राप्ती तिथपर्यंत जाऊन पोचलेले आहेत. जे शांती कल्याण रूप मोडी अविद्येची झोप स्वानंद सुख अमुप प्राप्त अष्टके येणे. आता याच्यात जिथं कल्याण व्हायचं असतं तिथं अविद्या कशी राहील? अविद्येचं काहीच नाही. मोडी अविद्येची झोप. आत्तापर्यंत झोप होते म्हणजे काय, न कळतेपण. झोप म्हणजे न कळतेपणा. आणि जेव्हा आमच्याकडून काही ना काहीतरी परमार्थ होत जातो तशी तशी आमची ही न कळतेपणाची झोप कमी होत जाते. आता ते राहिलीच नाही, मोडली म्हणजे संपलं. पळवनिया गेली झोप होते पाप आडते. आता कुठलं पाप आडवं होतं म्हणून ते झोप होती. पाप राहिलं नाही, झोप राहिली नाही. झोप राहिली नाही म्हणजे काय, तिन्ही अवस्थेच्या पुढं आले. हे 3 अवस्थेनंतरची अवस्था त्यांची आता सुरू झालेली आहे. तिथं व्यवहार दाखवणारी जागृती नाही, भास समोर दाखवणारं स्वप्न नाही, आणि दोन्हीला गिळून स्वतः एक असलेलं अज्ञानाचं आवरण असणारी सुषुप्ती ती पण नाही. म्हणजे मग राहिलं कोण? राहिलं त्यानंतरच्या अवस्था. मग त्याच्यापुढं तुर्य आहे, उन्मनी आहे. आता हे उन्मनीतलेच, आणि उन्मनी अवस्थेत त्यांच्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. म्हणून त्यांच्याजवळ एक स्वानंद सुखच आहे. अमोप असं स्वानंद सुख तिथं आहे. शांतीचे कल्याण तेची होये आपण येणे अष्टके जाण अर्थिता तया. आता काय आहे की एरवी मनुष्य काही करत नसला, अगदीच बसलेला असला त्याला म्हणते शांत बसलाय. ते शांत बसणं म्हणजे अविद्य. त्याचे जे काय आहे ते कुठल्या प्रकारचं कष्ट करत नाही, क्रिया करत नाही, अक्रियतेला सांगितलं आहे. पण ती शांती म्हणजे ही शांती नाही. ही शांती कशी? ज्ञानानंतरची. ही शांती परमात्मा प्राप्तीच्या अनुभवानंतरची.
आणि त्यामुळं त्या शांतीचे हे कधी असणार, तर जसं आपण कल्याणाच्या प्राप्तीला गेलो की शांतीच मिळाली. शांतिर्तदनंतरम 12व्या अध्यायात त्याने सांगितलं, पहिल्यांदा काय श्रेयो ही अभ्यासात. आता पहिल्यांदा श्रेय अभ्यास करायचा, श्रेयाचं श्रवण करून अभ्यास, अभ्यासानंतर ध्यान, ध्यानानंतर कर्मसाम्य दशा आणि मग शांती. हे जसं एक 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 त्याला काय केलेलं आहे, त्यांनी क्रमच दिलेले आहेत. त्या क्रमात शांतीच्या ठिकाणी जाणं आणि ते प्राप्त करून घेणं हे ह्या 8 श्लोकात दिले. 8 श्लोक म्हणजे तुम्हाला शांतीच्याच ठिकाणी, कल्याण करण्याच्या ठिकाणी, अविद्येची झोप घालवणारे, इंद्रियाला ब्रह्मरूप करणारे असे हे श्लोक आहेत. त्या श्लोकात आपण एवढं सगळं काय आहे श्रवण केलं. आता तेच या श्लोकाचं शेवटी फलश्रुती सांगितली आताच्या, की तुम्हाला हे जर रोज तुम्ही पाठ केलं आणि पहाटे जर म्हणत असाल निश्चित तुम्हाला तुमचं कल्याण होईल. आता तेच यांनी स्पष्ट केलं की हे अष्टकं म्हणजे 8 श्लोक आपल्या कल्याण करण्याकरताच दिलेले आहेत. मायेचे भववन वासनावळी कवळून अहंकार कंटकी पूर्ण सावजेसी. आता काय होतं, हा जीव तसा पाहायला गेला तर ब्रह्मच आहे, पण ब्रह्माच्या स्थानातून आला आणि अडकला. त्याच्या ठिकाणी काय आहे की जसं एखादा हरणाचा कळप असतो आणि त्यातनं एखादं हरण चुकलं, त्या कळपातनं कुठं गेलं कोणास ठाऊक, तर ते कशाचे तरी तावडीत सापडतं. नाही तर त्याला कळप मिळवायला फार कठीण, त्यातली त्यात घनदाट अरण्य असेल तर मग ते बाहेरच निघणार नाही. आता दुसरं काय आहे की जीवसुद्धा असा अडकलेलाच एखाद्या काय आहे की फाश्यामध्येच. तो कसा आहे तर मायेचे भववन, त्याला रूपक मांडलं. हे भवरूपी वनच आहे. हे वन म्हणजे घनदाट अरण्याचं आहे आणि त्या अरण्यात वासनावळी कवळून. मग जसं अरण्यात नुसतीच झाडं उंच उंच असतात असं नाही, या झाडाची त्या झाडाला वेलीने गुंतळलेलं असतं आणि आपण एखाद्या ह्याच्यात अडकले की ते वेल आपल्याला अडकून ठेवते, बाहेर निघायलासुद्धा त्याच्यातनं येत नाही. तसे ह्या वासनारूपी वेलीनं आम्हाला कवळून टाकले आणि अहंकार कंटकी पूर्ण सावजेशी. कंटक म्हणजे काटे. आता हे अहंकाररूपी काटे अर्थात तिथली काटेरीच झाडं आहेत सगळी आणि ते त्या ठिकाणी काय करतात तर असं जे सापडलेलं सावज आहे, म्हणजे आपण जे अगोदर मांडलं की असं हरणाचं एखादं राहिलेलं ते सावज, आणि त्याला चौकोन वेढून टाकले, चौकोन वेलीने बांधल्यासारखं केले, काटे सगळ्या अंगात बुडत चाललेले आहेत. आता त्याला एकतर त्यांच्यातनं निघालं ते दुःख, दुसरं हे सगळं असं करतात ते दुःख. येथे आशा आघवी व्याली, दुसरी तृष्णा आसावली, क्रोध अजगराची वळली सदा पुष्टी. तर काय काय होत असतं जीवाला, एका वन याच्यातून मांडणी केली. आता ते सांगतात की त्या ठिकाणी काय आहे की आता ते गुंतलं सावज आणि त्यात ते व्यालं. काय व्यालं तर आशा. आशा जी काय आहे ते आपल्या ठिकाणी एकदा निघाली की मनुष्य काय आशेच्या साखळीत गुंतलेला असतो. एक आशेनं काहीतरी एक काढावं आणि ते पुरं करावं, पण साखळी कशी असते, एका कडीत एक. मग एक कडी पूर्ण झाली की साखळी दुसऱ्या कडीला देते, ती कडी पूर्ण झाली की पुढं. आता तेच आशेला आणखीन जर काय आहे की जास्त वासनेची बळकटी झाली तर तिचं नाव तृष्णा असावली. आता तिथं तृष्णेने आपली वाटचाल चालू केली आणि मग काय, मग एकतर हे गुंतलं आहे, बाकीचं सगळं अडचणीत आहे आणि त्यात ते लहान पिल्लू व्यालेलं आहे. त्याच्यात क्रोध नावाचा अजगर तिथे येतो. मग अजगर काय करतो, केवढे मोठमोठी वासरंसुद्धा अजगर गुंतून टाकत असतो. तो आवळून टाकतो त्यांना. त्या गिळायला एवढं मोठं काय येतं आहे, आवळायचं, आवळून त्यांचा प्राण नष्ट करायचा, शरीर सगळं चपटं करून टाकायचं आणि मग त्याला खायचं. हे काय अजगराचं असतं.
तसा हा क्रोधरूपी अजगर आहे. तो काय करतो आहे, तो मला सतत आवळून टाकतो आहे. आणि त्यामुळं त्या अहंकारानं आमच्या ठिकाणी काय आहे, शरीर संपत चाललं, पण अजगर पुष्ट होत चाललं. अजगराची ताकद वाढत चालली. उन्मत्त काम गजे, फळे कामनेनी केळीजे, मोहोनिडी कुसीजे आसूया परापती. आता त्यानंतर काय आहे, कामना. क्रोध आला म्हणजे काय, अगोदर तरी कामना येतात आणि नाही पुरा झाल्यावर क्रोध येतो, आणि क्रोधानंतरही कामना येते. मग आता जिथं काम नाही तिथं क्रोधही नाही, पण जिथं क्रोध आहे तिथं काम आहे, किंवा काम आहे तिथं क्रोध. कामचे नाही तेथे क्रोधाची काहीचा खेळीयामध्ये ते सांगतात. पण हे दोन्ही जिथं आहेत तिथं ते काय करतात, तर आपल्या ठिकाणी या कामनेला अशा तऱ्हेची तयारी करतात की समक्ष कुठल्याही मनुष्याची आशा किंवा कामना जागी झाली की त्याला मधलं कर्म नाही दिसत, पलीकडचं फळ दिसतं. त्या फळाला जायचं हे माहिती, मग किती कष्ट पडले तरी, कारण मधलं त्याला आठवलंच नव्हतं ना, फळाकडंच लक्ष गेलं. तसं हे सगळे त्याच्यामध्ये काय आहेत. आणि मग त्या वासनेनं कामनेनं फळापर्यंत नेण्याकरता याच्याकडं कोणतं शस्त्र असतं कामनेचं, तर मोह. मग मोहरूपी जसं एखादा काय आहे की घरटं असतं आणि त्या घरट्यात अडकलेलं बारकं पिल्लू बाहेर पडू शकत नाही, तसं हे मोहनिडी म्हणजे त्यात गुंतून गेलं. जेथे इच्छेची कोल्ही कुकाती तोंडेवरती केली, वना माझी नाही चाली मानववृश्चिका भेन. वना माझी नाही चाली मानववृश्चिका भेणे. आता हे झालं वनातलं, पण इकडं कसा गुंतला आहे तेच आहे. हे विकार कोणचे कोणचे त्या जीवाला गुंतून टाकतात हे सांगायचे. त्याच्याकडं काय, जसं आता सूक्ष्म आशा आणि सुप्त रूपात असते, त्याला आशा म्हणावं, तृष्णा म्हणावं किंवा कामना म्हणावं, सगळे एकार्थवाचे शब्द आहेत. आता दुसरा शब्द आला इच्छा. इच्छा ही कशी आहे, तर आतून जागी झाली की ती मोठी मोठी होत जाते. मग ते तर इच्छा कुमारी झाली. आता ती जशी मोठी होत, कुमारी म्हणजे काय आहे की वयालाच यायला लागली. मग आता त्यावेळेस जसं तिचं काय आहे की मोह, बाकीच्याला मोह उभा राहतो आणि हिलाही बाने सगळ्या इच्छा जागृत होतात. मग त्यांनी दाखवलं, इच्छा जशा अनेक प्रकारच्या मागण्या करतात, मला आता पुरे असं कोणीच म्हणत नाही. प्रत्येकाच्या इच्छेत पुढं पुढं वाढच आहे. कोणी म्हणलं नाही आता बस बस बस, आता नाही काय पाहिजे, एक झालं की दुसरं मागतेतच. म्हणून कोले कसे वर तोंड करून कोले कुई करतात, तसे इच्छा तिचंही वर तोंड आहे सतत. आणि ती काय करते, तर आता तिथं दुसरी गोष्ट, हे सगळे मिळालेच विकार. आणखी एक विकार कोणता आहे, मान. मान हे काय, जसं आपल्याला काय केलं, ज्ञान सांगताना ज्ञानाचा पहिला एक काय केला आहे, गुण सांगितला आहे की अमानित्व, मग अधंबित्व. मग इथं तर मान आहे, कारण अविद्येचंच सगळं वन आहे ना, हे मायावन आहे. त्यामुळं मान आहे. मान हे कोण आहे, तर मान हा विंचू आहे. विंचू जसा फटका मारतो आणि त्याचं काय आहे की सगळं शरीरभर विष पसरतं, तसं मानरूपी विंचू प्रत्येकाच्या ठिकाणी उभा राहतो. मला मान असावा, मला मान असावा, प्रत्येकाला काय वाटत असतं. असत्याची आराटी, अधर्माची बोरांटी, मदाचा घाट बेटी प्रमदामध्ये. आता त्यानंतर काय आहे, असत्य. पण मग त्याला दाखवलं जे आरांटी म्हणून असतं, म्हणजे जसं बोराचं झाड आहे, त्याचे जसे काटे वक्राकार असतात, खाली झुकलेले, तसे याचे असतात. आणि काही काटे लांब लांबही असतात. ह्या झाडाचा उपयोग तसं काहीच नाही, काटेरी रानातलं तण. पण पूर्व काळामध्ये जेव्हा तण ह्याचे होते, वरून टाकणारे छप्पराची घरं,
ते छपराच्या घरातून उंदीर शिरू नयेत म्हणून खाली अंतरून ह्याचं करायचे, त्या वासयाच्या वर आराट्या टाकायच्या आणि मग त्याला वरनं पांजरण टाकायचं, कारण त्यातनं उंदीर शिरत नव्हत्या काट्यामुळं. हे काटे म्हणजे कसे आहे तर कुणाला जर ओरबडली तर कपडा तर फाडल पण त्वचेचे सगळे कातडं काढून टाकेल. बोरांटी तशीच आहे. बोरांटीचं काय, तुम्ही तिने धरलेला कापड फाडल्याशिवाय राहतच नाही, ते तसं देतच नाही. हे सगळे कोण आहेत, हे सगळे अधर्म करायला लावणार आहेत. असत्य न अधर्म. कुठलीही गोष्ट करायची झाली तर असत्याचा आधार घ्यायचा आणि अधर्माचा घ्यायचा. तेथे कटाक्षाचे पाश बाहुळिंगण लावी दास, वरी कुचपाषाणाचे घोष हाणती घाये. आता त्याच्यात दुसरं काय केलं तर मागच्या श्लोकात आपण पाहिलं जसं आरांटी आणि बोरांटी हे कसे गुंतून टाकणार आहेत, त्याच्यात त्यांनी दाखवलं की हा आता कामनेच्या ह्याच्यात गुंतला की त्याच्या ठिकाणी काय होतं, मदन जागा होतो आणि मग कोण दिसतंय का प्रमदा असं तो शोधतो. आणि प्रमदेच्या नादी लागलं की मग काय आहे की तिचे जे काय असतील स्त्रीत्वाचे भाव शरीरातले ते कसे आहेत याचा विचार त्याच्या मनामध्ये येत राहतो. विषयाचे उमाळे तिसती वांजा फळे, त्या लागून गुंतले जीव भ्रमर. आता हे सगळे जीव असे गुंतलेत, ते गुंतले दाखवायला इतकं रूपक मांडलं. त्या रूपकात सगळं वनाची योजना मांडली आणि यांच्या ठिकाणी जसं विषयाबद्दलचे उमाळेत सतत विषय करतात. मग ते कसे आहे तर वांजा फळे, विषय मिळाला म्हणजे तृप्त झाल्यासारखं वाटतं आणि थोड्या वेळाने पाहिजे वाटतं. म्हणून विषय जर काही असेल तर वांज फळच आहे. अशी फळं आपण घेतली आणि त्यात हे सगळे जीव गुंतून राहिलेले आहेत. मग आता त्याने दिलं की वन म्हणलं म्हणजे वनात कोण कोण गुंततं, तर वर एक सावज गुंततं हे दाखवलं आणि वनातील फुलाच्या नादात गुंतणारं एक भ्रमर आहे. असे हे जीव भ्रमर त्यात गुंतून गेले. त्या वनाचे शेवटी संकल्पश्वान गोष्टी, बैसला भुंकत पाठी लागत असू. आता त्याच्यात जसं एखादा कुत्रा असावं आणि ते कुत्रं काय करतं, सतत भुंकत राहतं. काही असेच काही कुत्रे काहीतरी दिसलं तर आक्रमकतेने जाऊन भुंकतात. काही कुत्रे असे आहेत की भुंकत नाहीत पण जाऊन त्याला पकडतात. आणि काहीला असं आहे काही दिसतं आणि काही नाही, असं काहीच नाही, उगाचच भुंकत राहायचं. रात्र भुंकत राहतात. कशासाठी भुंकलं, समोर काय आहे का, काही नाही. हे जसं आहे तसं हे सुद्धा संकल्प करत करत हे श्वान अशीच आपली काय आहे काहीतरी गोष्टी करतात आणि भुंकत असतात. त्या वनाचे दाहक समूह हे अष्टक, जो ए अर्थी निष्ठंक अभ्यास करी. तेव्हा असं जे वन आहे, माया वनात जे काही जीव गुंतलेत त्या वनाला जाळून टाकणारं कोण आहे तर हे 8 श्लोक आहेत. 8 श्लोक म्हणजे काय आहे, एक वनवाच आहे. तो काय करतो, त्या सगळ्या अरण्यातल्या काट्याकुट्यांना आणि गुंतवलेल्या वेलींना जाळून टाकतो. म्हणजेच हे जे विकार आहेत त्या विकाराला काढून टाकणारा असा हा काय 8 श्लोकाचा भाग आहे. त्यामुळं या 8 श्लोकाचा ज्याने अभ्यास केला ए अर्थी निष्ठंक, आता त्याला कशाचीच अडचण राहिली नाही. तो त्याचा सतत अभ्यास करत करत या सगळ्या ह्यांनी सांगितलं तसं कल्याणाच्या स्थितीला आलेला आहे. या अभ्यासाचे निबळे गुरुवाक्य आरणी मेळे, एकाएकी ज्ञानानळे प्रदीप्त होईजे. आता ह्यातनं सुटण्याकरता हे 8 श्लोकाचं श्रवण केलं. मग अभ्यास करायचा ठरला, पण त्याच्या संगतीला अजून काय घेतलं तर गुरुवाक्य. गुरुवाक्य हे काय आहे तर आरणी आणि मंथा ह्या दोघातून जसा अग्नी तयार करावा लागतो
तसं गुरुवाक्य हे अग्नी, मंथ आहे खालचा, गुरुवाक्य हे आरणी म्हणजे वरचं दांड आहे, आणि अभ्यास हे खालचं काय असलेले स्थान आहे. त्याच्यात घर्षण झालं की त्यामुळं अग्नी उठून ह्या संपूर्ण काय आहे ते ह्या वनाचं दहन करून टाकेल. एकाकी ज्ञानानळे, मग त्याच्यामुळं जे काही ज्ञान जागं होतं हे एक अनळ आहे. अनळ म्हणजे अग्नी, आणि त्या अग्नीनं प्रदीप्त होऊन हे सगळं जाळलं. अर्थात अष्टश्लोक, शुकाष्टकातले 8 श्लोक श्रीगुरुवाक्य ह्या दोघाला धरून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ह्या येणाऱ्या कामक्रोधाधिक सगळ्या विकारांच्या अडचणी येणार नाहीत. तुम्ही निर्धोकपणानं कल्याण स्थितीला प्राप्त व्हाल. तो प्रकटताची एकसरे, मायावनाचे फेरे, जाळी तू भरे ब्रह्मांडावरी. आणि एकदा का हा अनळ जागा झाला, कोणता अनळ? ज्ञान अनळ, तर तो काही राहू देत नाही. हे मायावन सगळं संपून टाकून तिथून तुम्हाला ब्रह्मांडापर्यंत सगळं स्वच्छ करून दाखवतो. तेथे श्वापदे वन विषम, जाळून केले भस्म, मग चैतन्याग्नी तेजोत्तम स्वप्रकाशे. आता हे जे काही होते विषय म्हणा, कामना म्हणा, त्याच्यानंतर आशा, तृष्णा, इच्छा, हे सगळे ह्याच्यामध्ये जळून गेलं. आणि तेच एक प्रकारचे श्वापद होती. कोण काय आपण पाहिलंच त्याच्यानंतर. आता जर काय असेल तर प्रकाश रूप तयार झालं, ते चैतन्य. चैतन्य म्हणजे काय? परमात्मा स्वरूप. आणि त्याच्या ठिकाणचं प्रकाश तत्व कोण असेल तर ज्ञान. ज्ञानाने माणसाला जर काय असेल तर सगळं कळतं. ज्ञान नसेल तिथं काय कळलं? ज्ञान असलं तर ठीक आहे, ज्ञान नसल्यावर काय? एक नवीनच होते गावाकडचे लोक आणि गेले मुंबईला बघितल्यावर त्यांनी सगळीकडे बघायचं, हा कसलं आहे. अरे म्हणलं केवढी इमारत आहे, किती उंचची उंच आहे, आपण नेऊ आपल्या गावाला. मग त्यांनी सगळ्यांनी, आता ते शक्तिमान, सगळ्यांनी आपले कपडे काढले, गाठोडं बांधलं ठेवलं, कारण अंगात काही नको. जसं रानातलं काम करताना उघडं व्हावं लागतं तसं, आणि ढकलायला सुरुवात केली. तोपर्यंत चोर आला, त्यांचं गाठोडं घेऊन गेला. मग हे थोड्या वेळाने म्हणले, अरे बघ गाठोडं दिसेना, मला इतकं पुढं आलो आहे आपण, किती लांब आलो. म्हणजे हे ज्ञानाचं लक्षण आहे का? आता अज्ञानाचंच. इथं ज्ञान नसल्यावर असं काही समज तयार होते. हे जे काही त्याच्या ठिकाणी होतं ते संपलं. आता जे कळायला पाहिजे ते कळायला लागलं. आतापर्यंत जे कळायला नको होतं ते कळत होतं आणि मुख्य राहत होतं, ते आता सगळं व्यवस्थित त्याचं झालं. त्यामुळं त्याच्या ठिकाणी असे जे काही होते ते संपले. वन अवघेची जळे, वन्ही अधिकची प्रज्वळे, इंधन नाही परिबळे, आत्मसात इंधन नाही परिमळे, आस्मासस. आता त्याच्या ठिकाणी काही नाही. म्हणजे जे अग्नीला कशाने अस्तित्व असतं? इंधनामुळं. इथे इंधन नाही, मग काय? तर अग्नीतलं हे ज्ञानरूपीच अग्नी आहे आणि तो त्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. ऐसा मायारण्य दाहकू, ए अष्टकीचा विवेकू, की शांतिदीपीचा दीपकू सकळ द्रष्टा. अशा तऱ्हेनं हे 8 श्लोकाचं विशेषण आतापर्यंत दिलं की जेणेकरून हे मायारण्य जीवाचं निघून जाईल आणि जीव शांतीच्या ठिकाणी सकळ द्रष्टा होऊन स्थिर होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.